बारामती लोकसभा मतदारसंघातून आज शरद पवारांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आपल्यासोबत ते शरद पवार आहेत ज्यांनी नुकताच रिक्षातून येत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लागलेलं आहे। तुमचं नावही योगायोगाने शरद पवार आहे आणि तुम्ही निवडणुकीच्या मध्ये भाग घेताय। सर, मी निवडणुकीमध्ये भाग घेतोय आणि माझं नाव जरी योगायोगाने शरद पवार असलं तरी ते जे आदरणीय शरद पवार साहेब आहेत ते मोठे शरद पवार साहेब आहेत, पण मी एक छोटा रिक्षा चालक आहे आणि माझ्या नावापुढं माझं नाव जरी शरद पवार असलं तरी माझं चिन्ह हे रिक्षा राहणार आहे आणि त्याच्या पुढं नाव राहणार आहे शरद राम पवार। अच्छा, तुम्ही शरद राम पवार आहात। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार कुटुंबाचा सामना चाललेला आहे, त्यात तुम्ही एंट्री घेतलेली आहे। काय कारण आहेत निवडणूक लढवण्याची? सर, कारण एवढेच आहे की आमचे रिक्षा चालकांचं ओपन परमिट बंद झालं पाहिजे आणि कॅब चालकांना जो रेट दिलेला आहे शासनाने गेल्या 3 महिन्यापासून, हे RTO अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी आणि दुसरे जे अधिकारी आहेत ते त्याच्याकडे अजून मंत्री पण डुकून पाहण्यात त्याकरता इलेक्शनमध्ये उतरलेला आहे। स्विगी असो, झोमॅटो असो किंवा जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाच्या जे प्रश्न आहेत वर्षानुवर्ष ते त्यांचे प्रश्न मार्गी लावायला कुठलाही सत्ताधारी किंवा कुठलाही पक्षाचा नेता ते प्रश्न मांडत नाही आहे। त्याकरता मी एक गरीब रिक्षा चालक त्याकरता रिंगणात उतरलो। 8-10 लाख मतं लागतात निवडून यायची म्हणलं तर, म्हणजे किमान 7-8 लाख मतं लागतात। कशी जुळवाजुळव एवढ्या मतदानाची करणार? निवडणूक लढवणं पैसा लागतं, निवडणूक लढवायला कोट्यवधी रुपये लोक खर्च करतात, कसं सगळं मॅनेज करणार आहे? सर, आपण बघतोय इथून मागे ज्या इलेक्शन झालेत किंवा ज्या निवडणुकी झाल्यात त्याच्यामध्ये पैसा आणि हे केल्याशिवाय लोक हे होत नाहीत, परंतु मला ह्यावेळेस जरा वेगळी निवडणुकीचं हे करायचं आहे। कारण की पैसा जेवून जे लोक मतदान करतात ते 5 वर्ष त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणीच करतात, पण मी विदाऊट पैसा खर्च करता निवडणुकीमध्ये रिंगणात उतरून गोरगरीब जे कष्टकरी वर्ग आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन। निवडणूक जिंकण्याची खात्री आहे? हो, 100%। कारण की बारामती लोकसभामध्ये माझे जे मतदार बंधू आहेत ते एक कामगार वर्ग आहेत आणि कामगार वर्ग 100% एका ह्या रिक्षा चालकाच्या मागं कामगार म्हणूनच उभा राहील। बरोबर। शरद पवार जी कंपनीची गाडी वापरतात, शरद पवारांच्या गाडीचं जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी त्यांनी रिक्षावरती आता टाकलेलं पाहायला मिळतं आणि त्या गाडीच्या माध्यमातून आता हे शरद पवार जे आहेत ते पुण्यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। त्यामुळे पवार विरुद्ध पवार सामन्यामध्ये बारामतीत आणखी एका पवारांची भर पडलेली आहे आणि असंच चित्र आता बारामतीमध्ये पाहायला मिळतं। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।